बोधकथेचं नाव आहे धाडसामुळे यश. एक शेतकरी दादा शेतात नांगरणी करत होता. तेवढ्यात एक वाघ त्याच्या समोर येऊन उभा राहिला. वाघानं शेतकऱ्याला धमकावले की तुझा बैल मला खायला दे, नाहीतर मी तुला खाऊन टाकीन. शेतकरी भीतीनं थरथरत वाघाला म्हणाला, वाघोबा, तुम्ही इथेच थांबा. मी घरी जाऊन तुमच्यासाठी माझी गाय घेऊन येतो. कारण माझा बैल जर तुम्ही खाल्ला तर मी नांगरणी कशी करणार? असं सांगून शेतकरी घरी गेला व घरी जाऊन त्यानं वाघाचं सर्व म्हणणं बायकोला सांगितले. बायको धाडसी होती. ती शेतकऱ्याला म्हणाली, वाघाला जाऊन सांगा की माझी बायको तुला खाण्यासाठी घोडा घेऊन येत आहे. गायीनं तुझे पोट भरणार नाही, त्यापेक्षा घोडा खा. शेतकरी शेतात गेला व वाघाला त्यानं बायकोचा निरोप सांगितला. शेतकऱ्याच्या बायकोनं राक्षसासारखा पोशाख केला. तिनं कमरेला तलवार लटकावली व घोड्यावरून दौडत दौडत मोठमोठ्यानं किंचाळत ती शेतात गेली. तेथे पोहोचताच ती शेतकऱ्यावर ओरडली, तुम्ही तर 4-4 वाघांना धरले आहे असं सांगत होतात आणि मला तर इथे एकच वाघ दिसतोय. बाकीचे तिघे कुठे गेले? तरी पण हा वाघ पटकन धरा. आपण घरी जाऊन यालाच शिजवून खाऊया. हे ऐकता क्षणी वाघानं तिथून सुंबाल्या केला. वाघ पळून जात असताना एका रानडुकरानं हा प्रसंग पूर्ण पाहिला होता. त्यानं पळणाऱ्या वाघाला थांबवून सांगितले, तू तर वाघ आहेस, आणि एका बाईला घाबरला. ती राक्षस नसून त्याच शेतकऱ्याची बायको आहे. नीट बघ आणि थोडा प्रयत्न कर. तुला बैल मिळालाच म्हणून समज. पण वाघ राक्षस रूपातले शेतकऱ्याच्या बायकोला इतका घाबरला होता की त्यानं परत जाण्यास नकार दिला. पण त्यानं रानडुकरालाच तिच्याकडे जाण्यास सांगितले. रानडुकर पुढे गेले आणि वाघ त्याच्या मागोमाग गेला. रानडुकराला आपल्या येताना पाहून बायको जोरात ओरडली, अरे रानडुकरा, तुला तर मी 4 वाघ शेपटीला बांधून आणायला सांगितले होते आणि तू फक्त एकच आणलास. यानं माझी भूक भागणार नाही. हा वाघ येथेच ठेवून जा आणि बाकीचे 3 घेऊन ये. आता रानडुकर आणि वाघ दोघेही घाबरले आणि जोरात पळाले. जंगलात पुढे जाताच वाघानं रानडुकराची शिकार केली व त्यातच रानडुकराचा मृत्यू झाला. तात्पर्य, प्रतिकूल परिस्थितीमध्येही शांतपणे व धाडसी वृत्तीनं वागल्यास हमखास यश मिळतेच.